नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत. दोन्ही सत्य आणि मनोरंजक आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आजची पहिली कथा महाराष्ट्रातील जळगावची आहे. ही गोष्ट 2025 सालची आहे. रोहिणी 16 वर्षांची होती आणि फक्त 10वी पर्यंत शिकली होती. दिसायला ती खूप सुंदर होती. जळगाव शहरात राहत होती आणि तिला 3 बहिणी होत्या. रोहिणी सर्वात लहान होती. तिच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यामुळे संपूर्ण जबाबदारी तिच्या आईवर आली होती. आई मेहनत मजुरी करून घर चालवत होती. 2 मोठ्या मुलींची शादी तिने कशीबशी केली होती. आता उरलेल्या 2 मुलींचे संगोपन एकटीच करत होती. एके दिवशी रोहिणी आणि तिच्या आईमध्ये कुठल्यातरी कारणावरून भांडण झाले. रागातून रोहिणी चुपचाप घरातून निघून गेली. कोणालाही काही कळले नाही. जेव्हा आईला कळले की रोहिणी अचानक गायब आहे, तेव्हा ती परेशान झाली. रात्री उशिरा ती जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला पोहोचली आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित रोहिणीचा मोबाईल ट्रॅक केला. लोकेशनवरून कळाले की ती भुसावळ मार्गे कोल्हे हिल्स भागातील एका बंगल्यात पोहोचली आहे. पोलिसांना संशय आला की रोहिणी आपल्या इच्छेने नव्हे, तर कोणाच्या बहकावण्यात येऊन तिथे गेली असावी. तत्काळ जिल्हा पेठ पोलिसांची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि रोहिणीला सुरक्षितपणे सोबत ठाण्यात घेऊन आली. ठाण्यात पोलिसांनी रोहिणीशी खूप चौकशी केली, पण तिने सत्य सांगणे टाळले. एवढेच बोलली की ती आपल्या इच्छेने कोल्हे हिल्सच्या बंगल्यात गेली होती. पण जेव्हा पोलिसांनी म्हटले की आता आईकडे चल, तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. यानंतर पोलिसांनी तिला बाल कल्याण समितीच्या हवाली केले. तिथे तिची वैद्यकीय तपासणी झाली, तेव्हा कळाले की रोहिणी गर्भवती होती. संशय आहे की तिने काही औषधे खाल्ली होती, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला आणि तिला रक्तस्रावही झाला. बाल कल्याण समितीने ही माहिती त्वरित पोलिसांना दिली. मग रोहिणीला आशादीप महिला वसतिगृह मध्ये ठेवण्यात आले. तपासात समोर आले की ही संपूर्ण घटना रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोल्हे हिल्सच्या एका बंगल्यात घडली होती. यानंतर रोहिणीच्या तक्रारीच्या आधारे केस रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला. तिची आई, आशादीप वसतिगृहाचे अधिकारी आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी बोरसे यांच्या उपस्थितीत रोहिणीचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी जेव्हा रोहिणीने आपली संपूर्ण कथा सांगितली, तेव्हा पोलीसही स्तब्ध झाले. तिच्या बोलण्याच्या आधारे सरला सतीश पाटील, सतीश सुभाष पाटील आणि तुकारामवाडीतील एका मुलीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत त्यांनी जी कथा सांगितली ती अशी: एके दिवशी रोहिणी कुठल्यातरी कामानिमित्त जळगाव शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्सजवळ गेली होती. तिथे तिची भेट तुकारामवाडी भागात राहणाऱ्या एका मुलीशी झाली. भेटीनंतर दोघींनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. तुकारामवाडीच्या त्या मुलीने हेतुपुरस्सर रोहिणीशी मैत्री वाढवायला सुरुवात केली आणि हळूहळू दोघींची मैत्री खूप घट्ट झाली. ती मुलगी नेहमी रोहिणीच्या संपर्कात राहू लागली. तिला रोहिणीची आवड-निवड, छंद आणि खाण्यापिण्याच्या सवयी सगळ्या कळून चुकल्या होत्या. याच कारणामुळे रोहिणी आणि ती मुलगी चांगल्या मैत्रिणी बनल्या. दोघी सतत भेटत राहिल्या. तुकारामवाडीची ती मुलगी रोहिणीशी खूप प्रेमाने वागत असे. हसत खेळत तिच्याशी बोलत असे, आपलेपणा दाखवत असे. पण प्रत्यक्षात तिच्या मनात काही वेगळाच डाव होता. रोहिणी अवघी 16 वर्षांची होती. वय असे की जिथे मेंदू आणि हृदय दोन्ही कच्चे असतात. एवढ्या लहान मुली सहज विश्वास ठेवतात आणि खोट्या स्वप्नांमध्ये अडकणे सोपे असते. त्या मुलीला ही गोष्ट चांगलीच ठाऊक होती. म्हणूनच तिने हळूहळू रोहिणीशी मैत्री वाढवली. रोहिणी ही सरळ, साधी आणि मिळूनसळून राहणारी होती. त्यामुळे तिला अजिबात कळले नाही की समोरची व्यक्ती आपल्यासाठी जाळे विणत आहे. एके दिवशी तुकारामवाडीच्या त्या मुलीने रोहिणीला फोन केला. रोहिणीने कॉल उचलला तेव्हा ती म्हणाली, माझी आणखी एक मैत्रीण आहे जी जळगावच्या कोल्हे नगरात 100 फुटी रस्त्यावर राहते. तिथे चलू का? तिथे तुला चांगले काम मिळेल आणि चांगले पैसेही मिळतील. रोहिणी अवघी 16 वर्षांची होती. एवढ्या लहान वयात चांगलं वाईट याचा पूर्ण अंदाज नसतो आणि लोभ आणि धोका ओळखण्याची समज नसते. अनेकदा या वयोगटातील मुली गोड बोलण्यात आणि दाखविलेल्या विश्वासात अडकून स्वतःसाठी संकट उभी करतात. जर तिने आपल्या आईशी बोलले असते किंवा कुठल्यातरी समजूतदार व्यक्तीचा सल्ला घेतला असता, तर कदाचित सगळं टळलं असतं. पण नादानपणा आणि भाबडेपणाने तिचे डोळे बंद केले. रोहिणीने त्या मैत्रीण वाटणाऱ्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तिच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. रात्री ती चुपचाप घरातून निघाली. ठरल्याप्रमाणे वेळेवर ती आणि तुकारामवाडीची तिची मैत्रीण जळगाव शहरातील पांडे चौकात भेटल्या. तेव्हा रात्रीचे पूर्ण 10 वाजले होते. दोघी पांडे चौकाजवळील पेट्रोल पंपाच्या कडेला उभ्या होत्या. तेवढ्यात तिथे एक पांढऱ्या रंगाची कार येऊन थांबली. कारमध्ये एक बाई आणि एक माणूस बसले होते. रोहिणीला तिथेच कळाले की त्या बाईचे नाव सरला सतीश पाटील आहे आणि जो गाडी चालवत होता त्याचे नाव सतीश सुभाष पाटील आहे. लोक त्याला मनोज दादा म्हणत असत. दोघे पती पत्नी होते.
थोड्या वेळाने रोहिणीची मैत्रीण तिला कारमध्ये बसवून स्वतः तिथून निघून गेली. आता रोहिणी एकटी सरला आणि मनोज सोबत राहिली. कारने त्यांना थेट कोल्हे हिल्स भागातील 100 फुटी रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात नेले. तोपर्यंत रात्र खूप झाली होती, म्हणून रोहिणीला तिथेच थांबावे लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी सरला आणि मनोजने खरी गोष्ट समोर ठेवली. त्यांनी स्पष्ट सांगितले, इथे तुला वेगवेगळ्या ग्राहकांसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील. याच्या बदल्यात तुला चांगले पैसे मिळतील. रोहिणीला कळाले नाही की हा किती मोठा सापळा आहे. सरला आणि मनोजच्या गोड बोलण्यात आणि पैशांच्या लोभात तिने त्यांचे म्हणणे मान्य केले. त्याच दिवशी त्या बंगल्यात 2 ग्राहक आले. रोहिणीने त्यांच्यासोबत पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवले. याच्या बदल्यात तिला दोघांकडून 500 रुपये म्हणजे एकूण 1000 रुपये मिळाले. छोट्या रोहिणीने पैशांच्या लोभापोटी हे केले. तिच्यासाठी 1000 रुपये ही खूप मोठी रक्कम होती. पण जे तिला या मार्गावर आणले, त्यांच्यासाठी ही फक्त एक सामान्य रक्कम होती. ग्राहकांनी प्रत्येकी 500 रुपये देऊन रोहिणीशी संबंध ठेवले आणि तिचा फायदा उठवला. यानंतर तिची मैत्रीण पुन्हा बंगल्यात आली. रोहिणीला रिक्षातून तिच्या घराजवळ सोडले आणि स्वतः आपल्या घरी गेली. सुमारे 10 दिवसांनंतर तिची मैत्रीण पुन्हा रोहिणीला त्याच बंगल्यात घेऊन गेली. त्या दिवशीही 2 ग्राहक आले आणि रोहिणीला त्यांच्याकडून सरलामार्फत प्रत्येकी 500 रुपये म्हणजे एकूण 1000 रुपये मिळाले. काही दिवसांनी पुन्हा तेच झाले. तिची मैत्रीण रोहिणीला बंगल्यात घेऊन गेली आणि 2 ग्राहकांकडून सतीशमार्फत रोहिणीला एकूण 1000 रुपये मिळाले. त्या दिवशी काम संपवल्यानंतर रोहिणी घरी परतली. पण त्याच दिवशी तिच्या आईशी कुठल्या तरी कारणावरून तिचे भांडण झाले. रागात ती घरातून निघाली आणि सरळ भुसावळला गेली. नंतर पोलीस तपास झाला तेव्हा संपूर्ण सत्य समोर आले. कसे पैशांचे लोभ देऊन एका मुलीचा गैरफायदा घेतला गेला. रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या आदेशावरून हा केस पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी त्वरित कारवाई सुरू केली आणि तिन्ही आरोपींना अटक केली. सध्या या प्रकरणाची पुढील तपासणी स्वतः पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील करत आहेत. या संपूर्ण कथेतून हेच समजून घेणे महत्त्वाचे आहे की पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या तक्रारी आणि अडचणी समजून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून कुणी बाहेरचा माणूस त्यांना लोभ किंवा भुलवून चुकीच्या मार्गावर लावू शकणार नाही. आणि आजची दुसरी कथा उत्तर प्रदेशातील कानपूरची आहे. ही गोष्ट 2019 सालची आहे. कानपूरमध्ये रामप्रकाश गौतम यांचे कुटुंब राहत होते. 16 डिसेंबर 2019 ची रात्रीचे 9 वाजले होते. रामप्रकाश गौतम खूप परेशान होते, कारण ते आपल्या मुलीसाठी चिंतेत होते. त्यांची 35 वर्षांची मुलगी आराधना गौतम किद्वई नगरातील जैन ट्रेडिंग कंपनीत लेखापाल होती. ती नेहमी रात्री 8 वाजेपर्यंत घरी येत असे. पण त्या दिवशी 9 वाजून गेले तरी तिचा पत्ता नव्हता. घरचे वारंवार तिच्या मोबाईलवर कॉल करत होते. फोनची घंटा वाजत होती पण ती उचलत नव्हती. जसजसा वेळ जात होता, रामप्रकाश गौतमची चिंता वाढत होती. शेवटी जेव्हा त्यांचा संयम सुटला तेव्हा रात्री 10 वाजता त्यांनी आपले मेहुणे रामकुमार आणि भाऊ रमन गौतम यांना घरी बोलावून घेतले. जेव्हा त्यांना सांगितले की आराधना अद्याप घरी परतलेली नाही, तेव्हा तेही चिंतेत पडले. आपापसात बोलून रामप्रकाश यांनी पोलीस नियंत्रण कक्षात माहिती दिली. माहिती मिळताच थोड्याच वेळात पोलीस तातियागंज, कानपूर येथील त्यांच्या घरी पोहोचले. रामप्रकाश यांनी पोलिसांना आपल्या मुलीबद्दल सर्व काही सांगितले. तेव्हा पोलिसांनी सरळ सांगितले की हा केस किद्वई नगर ठाण्याचा आहे, म्हणून त्यांना तिथे जाऊन तक्रार लिहून द्यावी लागेल. रात्री सुमारे 11 वाजता रामप्रकाश गौतम आपला भाऊ रमण आणि मेहुणा रामकुमार यांच्यासह किद्वई नगर ठाण्यात पोहोचले. तेव्हा ठाणेदार राजेश पाठक तिथेच उपस्थित होते. रामप्रकाश यांनी त्यांना सांगितले की त्यांची मुलगी अद्याप घरी परतलेली नाही. हे प्रकरण एका महिला लेखापालाच्या गायब होण्याचे असल्याने ठाणेदार राजेश पाठक यांनी त्वरित आराधना गौतमची गुमशुदगी नोंदवली आणि तिचा शोध सुरू केला. त्यांनी रामप्रकाशकडून आराधनाचा मोबाईल नंबर घेतला आणि तिचे कॉल डिटेल्स मागवले. कॉल डिटेल्समध्ये आढळून आले की आराधनाचा फोन शेवटचा कल्याणपूर ठाणा हद्दीतील शताब्दी नगर येथे होता. ही बातमी मिळताच राजेश पाठक आराधनाच्या घरच्यांसह रात्रीच कल्याणपूरला पोहोचले आणि तिथल्या ठाणेदार अश्विनी कुमार पांडे यांना सर्व बाब सांगितली. प्रकरण गंभीर असल्याने दोन्ही ठाणेदार फौजेसह शताब्दी नगरला पोहोचले. त्यांनी तिथल्या मोबाईल टॉवरच्या सुमारे 500 मीटरच्या परिसरात आराधनाचा शोध सुरू केला. पण तिचा काहीच सुगावा लागला नाही. खरे म्हणजे त्यावेळी आराधनाच्या मोबाईलचे इंटरनेट बंद होते. याच कारणामुळे पोलिसांना तिचे अचूक लोकेशन मिळत नव्हते. निरीक्षक राजेश पाठक यांनी आपल्या फोनवरून आराधनाच्या नंबरवर अनेक वेळा कॉल केले. घंटा वाजत राहिली पण कुणीच फोन उचलला नाही. पोलिसांनी तिच्या घरच्यांसह सकाळी सुमारे 4 वाजेपर्यंत सर्वत्र शोध घेतला, पण काहीच हाती लागले नाही. शेवटी पोलीस रिकाम्या हाताने परतले.
सकाळी सुमारे 5 वाजता रामप्रकाश गौतम आपला भाऊ रमण याच्यासह घरी परतले तेव्हा पाहिले की त्यांची पत्नी रमा गौतम आणि घरातील इतर बायका दारातच बसल्या होत्या. सर्वांनी रात्रभर आराधनाची वाट पाहतच काढली होती. इकडे सकाळी सुमारे 10 वाजता काही लोक शताब्दी नगरच्या जवाहरपुरम पार्कमध्ये फिरायला गेले. तिथे झुडपांमध्ये त्यांना एका महिलेचा मृतदेह दिसला. त्यातील कुणीतरी त्वरित याची खबर कल्याणपूर ठाण्यात दिली. बातमी मिळताच ठाणेदार अश्विनी कुमार पांडे लगेच पार्कमध्ये पोहोचले. त्यांनी आधी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि नंतर किदवई नगर पोलिसांनाही कळवले, कारण त्यांच्या हद्दीतून आराधना गौतम नावाची मुलगी बेपत्ता होती. बातमी मिळताच एसपी अपर्णा गुप्ता, सीओ अजय कुमार आणि किदवई नगर ठाणेदार राजेश पाठक आराधनाचे वडील रामप्रकाश गौतम यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. जेव्हा रामप्रकाश यांनी झुडपात पडलेला मृतदेह पाहिला तेव्हा ते फुटफुटून रडू लागले आणि म्हणू लागले, ही आमची मुलगी आराधना आहे. नको ते कोणी तिला एवढी निर्दयीपणे ठार मारले. हे ऐकताच तिथे उपस्थित प्रत्येकाचे हृदय द्रवले आणि रामप्रकाश यांच्या घरात शोककळा पसरली. पोलीस अधिकाऱ्यांनी कसेबसे रामप्रकाश गौतम यांना सावरले आणि नंतर घटनास्थळाची बारकाईने पाहणी सुरू केली. आराधनाच्या गळ्यावर ओरखड्याच्या खुणा होत्या, ज्यावरून स्पष्ट होते की तिची हत्या दोरी किंवा तारेने गळा आवळून केली आहे. मृतदेहापासून थोड्या अंतरावर तिच्या कानाची एक बाली पडलेली होती. दुसरी अजूनही कानात होती. काही बांगड्या मोडलेल्या होत्या आणि तिची पर्सही तिथेच पार्कमध्ये पडलेली आढळली. पार्कचे गवत पाहून स्पष्ट होते की मृतदेह ओढत झुडपांपर्यंत आणला गेला होता. घटनास्थळ पाहून हाच अंदाज बांधण्यात आला की आराधनाने मरण्यापूर्वी आपल्या खुनीशी नक्कीच लढाई केली असावी. पोलिसांचा विश्वास होता की खुनी आराधनाचा कुणीतरी अगदी जवळचा असावा, कारण तोच तिला इथवर घेऊन आला होता आणि त्याचा हेतू फक्त हत्येचाच होता, कारण त्याने आराधनाच्या दागिन्यांना हातही लावला नव्हता. पोलिसांनी तिथून सर्व पुरावे ताब्यात घेतले. मग आवश्यक कार्यवाही पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी लाला लाजपत राय रुग्णालयात पाठवला. एसपी अपर्णा गुप्ता यांनी आराधना गौतम हत्येचा मामला अतिशय गांभीर्याने घेतला आणि त्याचा छडा लावण्याची जबाबदारी किदवई नगर ठाणेदार राजेश पाठक यांना दिली. त्या स्वतःही किदवई नगर ठाण्यात उपस्थित राहून तपासावर लक्ष ठेवून होत्या. श्री पाठक यांनी आराधनाची गुमशुदगीची नोंद हत्येत रूपांतरित केली आणि नंतर तपास सुरू केला. सर्वप्रथम त्यांनी जैन ट्रेडर्सच्या कर्मचाऱ्यांशी चौकशी सुरू केली, जिथे आराधना काम करत होती. मालकापासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांशी बोलल्यावर कळाले की आराधना गेल्या 3 वर्षांपासून तिथे काम करत होती. ती नेहमी वेळेवर ऑफिसात येत असे आणि वेळेवर घरी जात असे. कंपनीच्या कुठल्याही कर्मचाऱ्याशी तिचे कधी भांडण किंवा वाद झाले नव्हते. जैन ट्रेडर्समध्ये तपास करताना 2 गोष्टी खूप धक्कादायक समोर आल्या. पहिली म्हणजे डिसेंबर 16 रोजी आराधना गौतमला कुणाचा फोन आल्यानंतर ती संध्याकाळी सकाळचे 6:15 वाजता ऑफिसमधून निघून गेली होती. दुसरी म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आराधनाचा ओढा फर्मच्या कर्मचाऱ्यांपैकी शोएबकडे वाढत होता. याबद्दल ठाणेदारांनी शोएबशी चौकशी केली तेव्हा त्याने मान्य केले की दोघांमध्ये मैत्री होती, पण हत्येशी त्याचा काहीही संबंध नाही. फर्ममध्ये चौकशी केल्यानंतर ठाणेदार राजेश पाठक यांनी मृताचे वडील रामप्रकाश गौतम यांना किदवई नगर ठाण्यात बोलावले आणि त्यांचा जबाब नोंदवला. रामप्रकाश यांनी सांगितले की त्यांनी आराधनाचा विवाह कानपूर देहातमधील दौलतपूरच्या धर्मेंद्र गौतमसोबत केला होता. धर्मेंद्र सीआरपीएफचा जवान होता. तो आराधनाला हुंड्यासाठी मारहाण करत असे. म्हणून आराधना आपल्या 2 मुलांसह माहेरी राहत होती. आराधनाने आपल्या पतीविरुद्ध हुंडा, छळ आणि खर्चासाठी भरण-पोषण खटलाही दाखल केला होता. धर्मेंद्र गौतम यावेळी छत्तीसगडमध्ये नोकरीवर होता आणि त्याने पत्नी असताना दुसरे लग्नही केले होते. रामप्रकाशच्या मते धर्मेंद्रने हे विचार केले की आराधना त्याच्या वैवाहिक जीवनात अडथळा ठरू नये आणि खटल्यापासून सुटका मिळावी, म्हणून त्याने आपले मामा प्रकाश आणि जयशंकर यांच्यासोबत मिळून आराधनाची हत्या करवली. रामप्रकाशच्या जबाबाच्या आधारे ठाणेदार राजेश पाठक यांनी तपास पुढे नेला आणि धर्मेंद्र गौतमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण ना धर्मेंद्रचा काही पत्ता लागला, ना त्याचे मामा प्रकाश आणि जयशंकर यांचा, कारण दोघेही फरार होते. एसपी अपर्णा गुप्ता यांनी मृतकेच्या पर्सची तपासणी केली. पर्समध्ये 2 मोबाईल फोन, काही रोकड, चावी आणि दागिन्यांचे सामान होते. यापैकी एक मोबाईल चालू अवस्थेत होता. पोलिसांनी त्या फोनची कॉल डिटेल्स तपासली. डिटेल्समध्ये एक संशयास्पद नंबर समोर आला. तपास करता कळाले की हा नंबर राजेंद्रचा आहे. ठाणेदार राजेश पाठक यांनी राजेंद्रला त्याच्या घरातून पकडले आणि चौकशीसाठी किदवई नगर ठाण्यात आणले. ठाण्यापर्यंत येतानाच राजेंद्र थथरू लागला. त्याने हळूहळू सांगितले की त्याच्या मोबाईलवरून त्याचा मित्र प्रवीणने कुठल्यातरी महिलेला फोन केला होता. प्रवीण तातियागंज ठाणा हद्दीतील मालो गावात राहतो आणि बस ड्रायव्हर आहे. याबद्दल त्याला अधिक काही माहिती नाही.
ठाणेदार राजेश पाठक यांनी प्रवीणला पकडण्यासाठी त्याच्या मालू गावातील घरावर छापा मारला, पण तो घरी मिळाला नाही आणि फरार झाला. पोलिसांनी नंतर त्याच्या अनेक जवळच्या नातेवाईकांच्या घरी शोध घेतला, पण प्रवीण सापडला नाही. तेव्हा पोलिसांनी त्याच्या शोधासाठी एका खास गुप्तहेराची नेमणूक केली. 18 डिसेंबर 2019 रोजी गुप्तहेराने ठाणेदार राजेश पाठक यांना माहिती दिली की प्रवीण कुमार यावेळी गौशाळा टेम्प स्टँडवर उपस्थित आहे. माहिती अतिशय महत्त्वाची असल्याने ठाणेदार आणि पोलीस पथक तातडीने स्टँडवर पोहोचले. पोलिसांची जीप थांबताच तिथे उभा असलेला एक तरुण मोटरसायकल स्टार्ट करून पळू लागला. पोलिसांनी त्याला त्वरित पकडले. त्याने आपले नाव प्रवीण कुमार सांगितले आणि पोलीस त्याला ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी जेव्हा प्रवीणला आराधना गौतमच्या हत्येबद्दल विचारले तेव्हा तो सुरुवातीला साफ नकार देत राहिला. पण पोलिसांनी जेव्हा कडकपणा दाखवला तेव्हा तो मोडला आणि त्याने गुन्हा कबूल केला. त्याने मोटरसायकलच्या बॅगमधून तीच दोरीही काढून दिली जिच्याने त्याने आराधनाचा गळा आवळला होता. पोलिसांनी हत्येत वापरलेली मोटरसायकल आणि दोरी ताब्यात घेतली. एसपी अपर्णा गुप्ता यांनीही प्रवीणशी चौकशी केली. मग लवकरच किदवई नगर ठाण्यात पत्रकार परिषद आयोजित करून प्रवीणला माध्यमांसमोर सादर केले आणि संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. प्रवीण कुमारने हत्येचा गुन्हा कबूल केला. राजेश पाठक यांनी त्याला आराधनाच्या हत्येप्रकरणी भादनवीच्या कलम 302 अंतर्गत कायदेशीररित्या अटक केली. प्रवीणच्या जबाबाच्या आधारे प्रेयसीचा विश्वासघात आणि हत्येची सनसनाटी कहाणी सर्वांसमोर आली. उत्तर प्रदेशातील कानपूर शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर जीटी रोडवर मंधना नावाचे एक गाव आहे. तातियागंज मंधनाच्या अगदी जवळ आहे. पूर्वी हा एक छोटासा गाव होता, पण मंधना जसजसा विकसित झाला तसतसा तो गावाच्या जवळ आला. तातियागंजमध्ये अनेक कारखाने आहेत जे लिपस्टिक आणि इतर सौंदर्य प्रसाधने बनवतात आणि यात बहुतेक महिलाच काम करतात. तातियागंजमध्येच रामप्रकाश गौतम आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी रमा गौतम आणि 3 मुले होती, ज्यात मुलगी आराधना सर्वात लहान होती. रामप्रकाश ट्रान्सपोर्टचे काम करतात आणि त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती. आराधना बी.कॉम केल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न करत होती. तिचे वडील तिच्यासाठी योग्य वर शोधत होते. रामप्रकाश यांची इच्छा होती की त्यांच्या लाडक्या आणि सुंदर मुलीचे लग्न कुठल्या तरी संपन्न कुटुंबात व्हावे, जेणेकरून तिला कुठल्याही प्रकारची कमतरता जाणवू नये. संपन्न वर शोधण्यात त्यांना 3 वर्षे लागली. शेवटी त्यांनी आपल्या मुलीसाठी योग्य तरुणाचा शोध पूर्ण केला आणि धर्मेंद्र गौतम उर्फ लालजी यांच्या कुटुंबाची निवड केली. धर्मेंद्रचे वडील दयाराम गौतम कानपूर देहात जिल्ह्यातील मैथा ब्लॉकच्या दौलतपूर गावात राहत होते. त्यांना 4 मुले होती, ज्यात धर्मेंद्र सर्वात लहान होता. धर्मेंद्र शिकलेला होता आणि सीआरपीएफचा जवान होता. दयाराम गौतम यांच्याकडे 10 बिघे शेतीची जमीन होती, ज्यात चांगले उत्पन्न होत असे. एकूणच त्यांची आर्थिक स्थितीही मजबूत होती. रामप्रकाश यांना धर्मेंद्रचे कुटुंब आवडले आणि त्यांनी आराधनाचे लग्न धर्मेंद्रशी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर 6 एप्रिल 2003 रोजी आराधनाचे लग्न धर्मेंद्र गौतम उर्फ लालजीशी थाटात पार पडले. धर्मेंद्र वयाने आराधनापेक्षा मोठा होता आणि वरून सावळाही होता. त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याला एवढी सुंदर पत्नी मिळेल. लग्नानंतर तो खूप आनंदी होता. आराधनाने आपल्या हुशारी आणि मेहनतीने पतीच नव्हे तर सासूत सासऱ्यांचेही मन जिंकले होते. हसत खेळत त्यांचे 7 वर्षे निघून गेली. या 7 वर्षांत आराधना एका मुलगा अभय आणि एका मुलगी सुप्रियाची आई झाली होती. मुलांच्या जन्माने घरातील आनंद आणखी वाढला होता. धर्मेंद्रची ड्युटी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होत असे. त्याला सुट्टी मिळाली तेव्हाच तो घरी येऊ शकत असे. पण सुट्ट्या संपताच तो पुन्हा ड्युटीवर जात असे, तेव्हा आराधनाला आपले जीवन नीरस वाटू लागे. दिवस तर मुलांच्या गोंगाटात जात असे, पण रात्री एकटेपणात ती कठीण आणि उदास होत असे. या दरम्यान पती आणि सासूत सासऱ्यांचे वर्तनही आराधनाप्रती बदलू लागले. ते तिला प्रत्येक गोष्टीत त्रास देऊ लागले. घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा दबाव टाकू लागले आणि हुंडा कमी आणल्याचे टोमणेही मारू लागले. जेव्हा आराधना माहेरून पैसे आणत नसे तेव्हा तिला अधिक छळले जात असे. शेवटी जेव्हा आराधना त्रस्त झाली तेव्हा तिने पतीचे घर सोडले आणि आपल्या 2 मुलांसह वडिलांच्या घरी राहू लागली. तिला विश्वास होता की धर्मेंद्र मुलांच्या खातर तिला भुरळ घालायला येईल आणि सोबत घेऊन जाईल. पण असे झाले नाही. धर्मेंद्रने तिला मनवण्यासाठी एक पाऊलही उचलले नाही. पतीच्या या उदासीन वर्तनाने आराधनाला खूप दुःख झाले. तिने पती आणि सासूत सासऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कानपूर न्यायालयात हुंडा छळ आणि खर्चाचा खटला दाखल केला. खटला दाखल झाल्याची बातमी धर्मेंद्रपर्यंत पोहोचली तेव्हा त्याची आराधनाप्रती नफरत आणखी वाढली. त्याने तडजोड न करता खटला लढण्याचा निर्णय घेतला. आराधनाने 3 वर्षे वाट पाहिली. अपेक्षा होती की कदाचित धर्मेंद्र तडजोडीचा प्रस्ताव घेऊन येईल आणि तिला व मुलांना सोबत घेऊन जाईल. पण धर्मेंद्रने असे काहीही केले नाही.
तेव्हा आराधनाने आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आणि त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी नोकरी करण्याचे ठरवले. जरी तिला आणि तिच्या मुलांना वडील रामप्रकाश यांच्या घरी सर्व सुविधा मिळत होत्या, तरीही ती वडिलांवर बोजा व्हायचे नव्हते. तिला नोकरी करायची होती. आराधना शिकलेली तरुणी होती. तिने बी.कॉम केले होते आणि लेखापालनाचे प्रशिक्षणही घेतले होते, म्हणून तिला नोकरी मिळण्यास फारसा वेळ लागला नाही. 2016 मध्ये तिला किदवई नगरातील जैन ट्रेडिंग फर्ममध्ये लेखापालाची नोकरी मिळाली. आराधनाने आपल्या मेहनतीने आणि चांगल्या वर्तनाने काही महिन्यातच मालक आणि कर्मचाऱ्यांचे मन जिंकले आणि ती सर्वांची लाडकी बनली. आराधनाला आता पगार मिळू लागला होता, ज्यामुळे ती आपल्या आणि मुलांच्या गरजा सहज पूर्ण करू लागली. आता तिला वडिलांच्या तोंडाकडे पाहण्याची गरज नव्हती. पूर्वी ती दिवसभर घरी बसून बोर होत असे, पण नोकरी लागल्यानंतर तिचे दिवस हसत खेळत जाऊ लागले. रामप्रकाश यांनाही हायसं वाटले की त्यांची मुलगी आता आनंदी राहू लागली आहे. आराधना तातियागंजवरून ऑफिसला बस आणि टेम्पोने ये-जा करत असे. ती मंधनाहून झकरकटी बस पकडत असे आणि मग झकरकटीवरून किदवई नगर ऑफिसला टेम्पोने पोहोचत असे. ती सकाळी 10 वाजता ऑफिसला पोहोचत असे आणि संध्याकाळी 5:15 वाजता ऑफिस सोडत असे. प्रत्येक परिस्थितीत ती रात्री 8 वाजेपर्यंत घरी पोहोचत असे. होय, कधी-कधी ऑफिसमध्ये काम जास्त असल्यास ती उशिरा येत असे. अशा स्थितीत ती फोन करून वडिलांना कळवत असे. आराधना ज्या बसने ऑफिसला ये-जा करत असे, तिचा ड्रायव्हर प्रवीण कुमार होता. तो चौबेपूर ठाण्याच्या मालू गावात राहणारा होता आणि एका ट्रॅव्हल कंपनीची बस चालवत असे. त्याचा रूट मंधनापासून जाजमपर्यंत होता. याच बसमध्ये रोज ये-जा करताना आराधना आणि प्रवीण यांची मैत्री झाली, जी हळूहळू प्रेमात बदलली. रविवारी आराधनाची सुट्टी असे आणि प्रवीण ही सुट्टी करीत असे. अशावेळी ते अनेकदा मोती झील किंवा साई मंदिरात भेटत. तिथे दोघे तासनतास बोलत, हसत खेळत असत आणि खूप मस्ती करत. प्रेमात बुडालेला प्रवीण आपली सर्व कमाई आराधना आणि तिच्या मुलांवर खर्च करू लागला. आराधना जरी 2 मुलांची आई असली तरी तिच्या सौंदर्यात आणि शारीरिक आकर्षणात काही कमी आलेली नव्हती. स्वभावाने ती विनोदी आणि खुल्या विचारांची होती. प्रवीणशी ती हसत खेळत बोलत असे, यामुळे प्रवीण तिच्या प्रेमात अधिक बुडाला. प्रवीण आराधनापेक्षा 8 ते 10 वर्षांनी लहान होता. एके दिवशी प्रवीणने आराधनासमोर आपले प्रेम व्यक्त केले. आराधनाने थोडा विचार करून म्हटले, प्रवीण, मी विवाहित आहे आणि 2 मुलांची आई आहे. पतीपासून माझा घटस्फोटही झालेला नाही. अशा परिस्थितीत मी तुझ्याशी कशी लग्न करू शकते? राहिला प्रेमाचा प्रश्न, तर ते मी तुझ्यावर करते आणि करत राहीन. आराधनाच्या उत्तराने प्रवीण निराश झाला, पण त्याला वाटले की जेव्हा आराधना त्याच्यावर प्रेम करते तेव्हा आज नाही तर उद्या लग्नही त्याच्याशीच होईल. म्हणून तो तिचा दिवाना राहिला. प्रवीणने आपल्या आणि आराधनाच्या प्रेमाची माहिती आपल्या कुटुंबियांनाही दिली. त्याच्या आई-वडिलांनी त्याला समजावले आणि म्हटले की एका विवाहित स्त्रीपासून दूर राहा. पण प्रवीणने घरच्यांचे ऐकले नाही. आराधना आणि प्रवीण नात्यात बांधले जाणार इतक्यात प्रवीण आजारी पडला. त्याची नोकरी गेली आणि उपचाराच्या खर्चामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली. प्रवीणला खात्री होती की आजारपणाची बातमी ऐकून आराधना त्याला भेटायला येईल आणि मदत करेल. पण महिने उलटून गेले. आराधना ना त्याला भेटायला आली, ना काही मदत केली. एवढेच नव्हे तर तिने मोबाईलवर प्रवीणशी बोलणेही बंद केले. आराधनाच्या या अचानक बदलामुळे प्रवीण अस्वस्थ झाला. त्याने गुप्तपणे आराधनाबद्दल माहिती काढली आणि आश्चर्यचकित झाला. त्याला कळाले की आराधना आता ऑफिसमधील एका कर्मचाऱ्या शोएबच्या प्रेमात पडली आहे आणि त्याच्यासोबत वेळ घालवते आहे. प्रवीणने याला विरोध केला, पण आराधनाने स्पष्ट सांगितले की तो तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारा नाही. तू काहीतरी बनून दाखव, मग माझ्याशी बोल, असे तिने उत्तर दिले. आराधनाच्या उत्तराने प्रवीणचे हृदय तुटले आणि तो आराधनाबद्दल द्वेषाने भरून गेला. तरीही तो तिला मनातून काढू शकला नाही. प्रवीण वारंवार कॉल करीत असे, तर कुठेतरी आराधना कॉल उचलत असे, उत्तर देत असे आणि मग फोन बंद करून टाकत असे. यामुळे प्रवीण अधिकच व्याकुळ होत असे. डिसेंबर 10 रोजी प्रवीण आराधनाच्या ऑफिसजवळ पोहोचला. थोड्याच वेळात आराधना ऑफिसमधून बाहेर आली आणि सहकारी शोएबच्या मोटरसायकलवर बसली. प्रवीणने त्याचा पाठलाग केला. तो आराधनासोबत घंटाघरला गेला, खरेदी केली आणि मग तिच्यासोबत घरी गेला. या दरम्यान प्रवीणने आराधनाला फोन केला आणि विचारले की ती कुठे आहे. आराधनाने म्हटले की ती आपल्या एका नातेवाईकाकडे लग्नसमारंभात आली आहे. आराधनाच्या या खोट्याने प्रवीण संतापला आणि त्याने हत्या करण्याचा विचार केला. डिसेंबर 16 रोजी संध्याकाळी 6 वाजता प्रवीणने आपल्या मित्र राजेंद्रच्या मोबाईलवरून आराधनाला फोन केला आणि भेटण्यास सांगितले. आराधनाने प्रथम साफ नकार दिला, पण प्रवीणच्या वारंवार सांगण्यावरून ती तयार झाली. यानंतर प्रवीण मोटरसायकलने आराधनाच्या ऑफिसवर पोहोचला. संध्याकाळी 5:15 वाजता आराधना ऑफिसमधून बाहेर पडली. प्रवीणने तिला आपल्या मोटरसायकलवर बसवून घेतले.
वाटेत शोएबवरून दोघांमध्ये भांडण झाले. भांडत भांडत प्रवीण आराधनाला शताब्दी नगरातील जवाहरपुरम पार्कमध्ये घेऊन आला. तोपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते आणि खूप गारवा होता, म्हणून पार्कमध्ये सुनसान होते. प्रवीणने सरळ तिला विचारले, तू माझ्याशी लग्न करशील की नाही? आराधना म्हणाली, नाही, कधीच नाही. एवढे ऐकताच प्रवीण भडकला. दोघांमध्ये भांडण सुरू झाले. याच भांडणात आराधनाच्या बांगड्या तुटल्या आणि कानाची एक बाली पार्कमध्ये पडली. भांडणादरम्यान प्रवीणने आराधनाची पर्स पार्कमध्ये फेकून दिली आणि तिला पकडले. गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर प्रवीणने आराधनाचा मृतदेह सूटपाममध्ये लपवला आणि मग मोटरसायकलने पसार झाला. पोलिसांनी हत्येच्या आरोपी प्रवीण कुमारशी चौकशी केली आणि त्याला डिसेंबर 19 रोजी कानपूर न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसमोर सादर केले, जिथून त्याला जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले. आराधनाची दोन्ही मुले आजोबा रामप्रकाश गौतम यांच्याकडे राहत होती. आराधनाने आपल्या मुलांसाठी आणि भविष्यासाठी योग्य निर्णय घेतला. तिने नोकरी केली, स्वावलंबी बनली आणि आपल्या हक्कासाठी आवाज उठवला. पण प्रवीणच्या गंभीर आजारपणात त्याला दुर्लक्षिले आणि विश्वासघात केला आणि मग शोएबच्या प्रेमात पडली. ही तिची मोठी चूक होती. यावरून शिकायला मिळते की आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असली तरी कोणत्याही नात्यात विश्वास आणि प्रामाणिकपणा राखणे आवश्यक आहे आणि निर्णय विचारपूर्वक घेतले पाहिजेत. आमचा उद्देश हा आहे की लोकांनी या घटनांमधून धडा घ्यावा आणि चुकीच्या मार्गावर जाणे टाळावे. ही कथा एक महत्त्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे. आपण मिळून एक चांगला समाज बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशा सत्य घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशांसह मी पुन्हा परत येईन. तोपर्यंत सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला.